आदिशक्तीच्या जागरास कोल्हापूर सज्ज. नवरात्रोत्सव आजपासून. 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ कोल्हापुरातील आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेने प्रारंभ झाला. सकाळी 8:30 वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली. आज सकाळी 8:30 वाजता श्रीपूजकांचे मूळ घराणे मुनीश्वर यांच्या कुटुंबियांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर शासकीय अभिषेक घालण्यात आला. दुपारी 12:30च्या आरतीनंतर देवीची सालंकृत रूपातील पूजा बांधली जाईल. रात्री 9:30 वाजता पालखी सोहळा होईल. यानिमित्त रंगीबिरंगी फुलांच्या आकर्षक आरासाने आणि विद्युत रोषणाईने मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलले आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी तिच्या जयघोषाने देवीच्या जागराला सुरुवात केली. अंबाबाईचा नवरात्रोत्सव म्हणजे देशभरातील भाविकांसाठीचे श्रद्धास्थान. अंबाबाईच्या जागराच्या या काळात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आदी राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. कोल्हापूरच्या स्वप्नील हिरदुगी यांच्या वतीने अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडूच्या फुलांच्या माळा, देशी विदेशी जातीचा फुलोत्सव येथे रंगला आहे. यासह मंदिराची शिखरे, भवानी मंडप, प्रवेशद्वाराच्या कमानी, दगडी भिंती यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईने मंदिर अधिकच सुंदर झाले आहे. जुना राजवाडा परिसरातील शेतकरी बाजार इमारतीपाशी सायंकाळी बॅरिकेड्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या व तेथे पिण्याचे पाणी, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, लाईट, फॅन अशा सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच भाविकांना अंबाबाईचे थेट दर्शन व्हावे यासाठी मोठा LED स्क्रीन बसवण्यात आले आहे. परिसरावर CCTVचा वॉच असेल. भाविकांची काळजी देवस्थान समितीने सर्वतोपरी घेण्याचे ठरवले आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, ठिकठिकाणी हिरकणी कक्ष अशा सोयी निर्माण केल्या आहेत. बाह्य परिसरात प्रथमोपचार केंद्र, पोलीस कंट्रोल रूम, आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे. परिसरावर अत्याधुनिक CCTVचा वॉच असेल. महामुंबईसह मिलिंद खार पाटील, कोल्हापूर. Lagi, ini.